सामन्याला कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही. साई कृपा संघाचा 12 प्रतिनिधी, तदनंतर शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचा 12 प्रतिनिधी. दोघांना विनंती असेल आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे, कारण जर आपण पाहायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स नक्कीच आयोजकांकडून सूचना आली आहे. साई कृपा संघाला 4 षटकं फेकण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी असेल. अवधी तुमचा चालू केला जाईल. विनंती असेल आपण जर स्पीडअप केलं नाही तर अन्यथा आपल्याला पॅनलाइज केला जाईल, याची नोंद साई कृपा संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. पंच थोडं आपण त्यांना स्पीडअप करायला सूचना द्यायच्यात, कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही. साई कृपा संघ दोन्ही संघाचा 12 खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. साई कृपा आणि शिवशंभो दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. ऑन स्ट्राईक फलंदाज, सुंदर खेळ पाहायला मिळतो. नक्कीच पहिला चेंडू एका धावेचा श्रीगणेश मात्र शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कळंबोली यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईकवर होता फलंदाज वैभव आणि गणेश यांची जोडी आपण पाहतोय. वैभव खूप चांगला खेळ वैभव सूर्यवंशीने आपल्या संघासाठी खेळला गेला. तो वैभव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. गेले कित्येक वर्ष मेहनत करतो आपल्या संघासाठी, शिवशंभो संघासाठी खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तर साई कृपा संघाचा अतिरिक्त खेळाडू अजून उपस्थित झालेला नाही. विनंती असेल साई कृपा संघाच्या संघनायकाला आपण आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. नक्कीच गोलंदाज मोहलर, गोलंदाज ऑन स्ट्राईक फलंदाज वैभव सूर्यवंशी. मात्र गुटनात एक और आहे बाद. पहिला मोठा हातरा बसतोय शिवशंभो संघाला. खेळ करतोय आज मात्र दारोमदार विश्वावर आले, कारण नक्कीच पहिला चेंडू मला वाटतं वैभव सारखा चांगला फलंदाज बाद झाला. पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज. गोलंदाज मोडल्यावर हवे निघून मारा करतोय ओम. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय तडाखेबंद फलंदाज विश्वा दानवले, गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू. आता मात्र चेंडू स्टेट ड्राईव्ह खेळून काढला. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील, आपला एंड सुरक्षित करतात. एका धावेने धावसंख्या वधारते. एक जरूर वैभव सूर्यवंशी सारखा फलंदाज बाद झालाय. धावफलक 1ने वाढतो. धावफलकर धावसंख्या येते 1 गडी बाद. 2 धावा. गोलंदाज मोहलर ओम आपल्याला दिसते बॉलिंग मार्फत तयार. खूप चांगली सुरेख गोलंदाजी करते आपल्या संघासाठी साई कृपा स्पोर्ट्स क्लब कळंबोली या संघासाठी. एक नवयुगांचा खेळाडूचा भरणा असलेला संघ गेले कित्येक दिवस चांगली कामगिरी करतोय आपल्या खेळामार्फत. गोलंदाज मोहल्यावर ओम. आता मात्र चेंडू हलकासा तटून जरूर खेळला. 1 धाव पूर्ण करतात आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज मात्र आपला एंड सुरक्षित करते. धावसंख्या धावफलक 1ने हलता राहतो. धावफलक हलता राहण्याचं काम दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं आहे. विश्वा आणि गणेश. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. या षटकात पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच शिवशंभो संघाच्या वतीने
कुठेतरी मोठ्या हाणामारीची गरज असणार. धन्यवाद पंच. नक्कीच अवांतर रूपाची एक धाव मात्र मिळते. अवांतर धावेनेची एक धावसंख्येत भर पडते. धावफलकावर धावसंख्या एक महत्त्वपूर्ण गडी बाद 4 धावा. नक्कीच आपण पाहायला गेलो तर नक्कीच खूप चांगला चेंडू खेळून काढलाय. लॉंग सर्यानं पाहायला मिळतो आणि जबरदस्त प्रहार चौकार पाहायला. 5 चेंडू. नक्कीच धावफलकावर एक चौकार विश्वास धानवले मात्र लगावतोय. धावफलकावर धावसंख्येत एक महत्त्वपूर्ण गडी बाद. 8 धावा गोलंदाज मोहल्ला तरी पुढचा चेंडू. गोलंदाज ओम गेले 4 चेंडू सुरेख फेकले. एक चेंडू चुकीचा चौकार जरूर आलाय. येणारा शेवटचा चेंडू हवेंडकून मारा करेल. ऑन स्ट्राईक फलंदाज विश्वास धानवले. आता मात्र चेंडूचा खरपूस समाचार घेता. चेंडू काय हवेत माव्या झेल मात्र भूमीला दान होते. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. नक्कीच दोन्ही फलंदाज एकच मात्र धाव पूर्ण करतात. या एका धावेनेची पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. रितेश आपण पाहतो. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या होती 1 गडी बाद 9 धावा आपला पाहायला धावफलकावर. नक्कीच जर आपण विचार केला मागील हप्त्यात देखील शिवशंभो विपक्ष साई कृपा या दोन संघादरम्यान तर मात्र रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे सफल ठरतो. एक चौथी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित करतील. पंच लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळले जाते. नक्कीच आपण जर पाहायला गेलं मागील आठवड्यात देखील शिवशंभू विपक्ष साई कृपा हे दोन संघ एकमेकाविरुद्ध ठाकले होते. नक्कीच शिवशंभू संघाने विजय प्राप्त केला होता. आज मात्र पहिल्याच फेरीत दोन्ही संघ आमने सामने ठाकले गेलेत. कोणाचा विजय होईल सर? कारण मागच्या वेळेचा वचपा साई कृपा संघ ह्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चषक 2024 या मोठ्या स्पर्धेमध्ये काढेल का? कारण जर मागच्या वेळेस पाहायला गेलं तर नक्कीच क्वार्टर फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर शिवशंभू संघ तब्बल 8 धावांनी मोठा विजय मिळवला गेला. आज मात्र संधी दोन्ही संघाला एकमेकाविरुद्ध लढण्याची. गोलंदाज रितेश, ऑन स्ट्राईक फलंदाज गणेश. आता मात्र बसून फटका मारण्याचा प्रयत्न सफल ठरतो. पुन्हा एक बार एकच धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आपला एंड सुरक्षित करतील. वारंवार एक चौथी धावसंख्या हलत्या ठेवण्याचं काम दोन्ही फलंदाज करतात. धावफलक 1 ने उधारतो. धावफलक धावसंख्येत 1 गडी बाद 11 धावा. मात्र चेंडू हलकर तटून काढाय. नक्कीच 1 धाव आणि एकाच धावेवर समाधान मानतो दोन्ही फलंदाज. नक्कीच साईग्रुप संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला एक सुवर्ण संधी. गणेशजी रणदीव साहेब यांच्या मार्फत जर आपण विकेट हॅट्रिक घेतली तर 1501 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे. साईग्रुपा संघाच्या प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल. जर आपण विकेट हॅट्रिक केली तर नक्कीच गणेशजी रणदीव साहेब यांच्या शुभ हस्ते 1501 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे. बघूया गोलंदाज रितेश या संधीचा फायदा घेईल का?
तर मात्र चेंडू मिस टाईम होतं, निर्धाव चेंडू फेक होते, याकडून ठेवलं याकडून ठेवलंय शिवशंभो संघाला. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका सर बऱ्याच वेळा आपण ग्राउंडवर पाहायला गेला नाही, कारण जर पाहायला गेलं साईग्रुपा संघ मागील हप्त्याचा मागील आठवड्याचा वसपा मात्र काढताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी करतो आपण पाहिला. ओम नंतर रितेश देखील चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आता मात्र सुरेख चेंडू तटवून दिला हलक्या रीतीने, एकच धाव पूर्ण. धाव फरक एकने वाढता राहतोय. बऱ्याच वेळाने बऱ्याच काळाने ही धाव मात्र धावफलकावर पाहायला मिळतंय. एक गडी बाद धावफलकावर धावसंख्या 13 धावा. नक्कीच आपण प्रेश पाटील यांना देखील या सामन्यामध्ये साई कृपा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच चिंट्या या नावाने ओळखला जाणारा फलंदाज. आता मात्र विश्वास दानवल्याने जबरदस्त माहिती प्रहार हा येतो दगडीचा चौकार. तर नक्कीच 2 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचा एक खराब चेंडू आणि विश्वास दानवे लागलेला चौकार. या चौकारण्याशी धावफलक ओधारतोय. एक महत्त्वपूर्ण गडी बाद. धावफलकावर धावसंख्या 17 धावा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. नक्कीच एक चुकीचा चेंडू फेकला गेला रितेश मार्फत, तो चौकार मात्र. विश्वास दानवले एक अनुभवाचा खजाना असलेला फलंदाज शिवशंभू संघाचा, ज्याने खूप चांगल्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला विश्वास खेळताना दिसतो. तो विश्वास मात्र 2 चौकाराच्या मदतीने 6 चेंडूत 11 धावा तब्बल धावफलकावर जमा केल्यात असाच विश्वास दानवले नॉन स्ट्राईकवरला पाहायला मिळतो. तर सलामीचा फलंदाज गणेश अजून सुद्धा स्ट्राईकवर उपलब्ध आहे. कोणत्या प्रकारची चमकदार कामगिरी गणेशाच्या मार्फत आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळली नाही. पंचांना असेल आपण थोडं स्पीडअप करायचं आहे, आपण ताकीद द्यायचे बॉलरला. गोलंदाज मोहल्यावर दादू. नक्कीच आपण जर आज पाहायला गेलं आमच्या मंचावर सन्मान्य श्री निलेश जेवली साहेब API तुर्भे पोलीस स्टेशनचे साहेब इथे वेळात वेळ काढून हजर राहिलेत. नक्कीच आमच्या आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाईल, यथोचित मान सन्मान केला जाईल. निलेश जेवले साहेब API तुर्भे पोलीस स्टेशन यांचं देखील आज भरत साहेब पुरस्कृत आणि दगडचाळू स्पोर्ट्स क्लब आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चषक या चषकामध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच विनंती असेल भरत साहेबांना आपल्या शुभास्ते आपण निलेशजी येवले साहेबांचा API तुर्भे पोलीस स्टेशनचा माय चुपदार शाल, मंगलाचं प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगच्छ आणि एक मोमेंट देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. आज मंचावर खूप सारी मांदी आली, अतिथीगण आपल्याला पाहायला मिळतं मंचावर. काल टुर्नामेंट सुरू झाल्यापासून ओपनिंग सेरेमनीपासून आजपर्यंत अनेक मान्यवरांची मांदी आली आज आपल्याला या मंचावर पाहायला मिळेल. नक्कीच भरती नारायण साहेबांचं असणारं त्यांच्या मित्रपरिवार असेल, त्यांचं असणारं सर्व समाजावर असणारं प्रेम नक्कीच आज आपल्या प्रमुख उपस्थित पाहायला मिळते मंचावर. निलेश जेवले साहेब API तुर्भे पोलीस स्टेशनच्या वेळात वेळ काढून आज नक्कीच साहेबांच्या विनंतीला मान देऊन इथं हजर राहिलेत. आपलं साहेब मनापासून आभार. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज दादू, ऑन स्ट्राईक फलंदाज विश्वास दानवले आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फरका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल ठरतोय. निर्धाव चेंडूची फेक होते, धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या ती 22च्या घाटात एक गडी बाद. धाव फलकावर धावसंख्या ती 22.
नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड आपल्या दोन्ही फलंदाज दरम्यान पाहायला मिळतं. नक्कीच 13 चेंडूमध्ये 21 धावांची पार्टनरशिप भागीदारी केली दोन्ही फलंदाज गणेश आणि विश्वास याने. पण कुठेतरी मोठे फटके जरूर आता खेळावे लागतील, कारण जर आपण विचार केला साई ग्रुप संघ खूप चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो. रविवारीच्या लॉट्समधून अनेक युवकांचा भरणाचला संघ आहे, पण खूप चांगला खेळ देखील या संघाचा पाहायला मिळतो. धाव बघवते फलंदाज विश्वास दानवले. नक्कीच 2 धाव पूर्ण करून तिसऱ्या धाव्यासाठी धावला होता विश्वास दानवले आणि धाव बाद डेंजर एंडला फेकी झाली. विश्वास दानवलेला मात्र होते बाद. विश्वासची खेळ संपुष्टात 2 गडी बाद. धाव फलकावर धावसंख्येची 24 धावा. आपण जर आज पाहायला गेलं तर नक्कीच या चषकाच्या संपूर्ण चषकाच्या माध्यमातून आज वेळात वेळ काढून तुर्भे पोलीस स्टेशनचे API आदरणीय निलेश जेवले साहेब, नक्कीच भरत साहेब नारनवानेच्या विनंतीला मान देऊन आज मात्र ते उपस्थित राहिलेत. साहेबांनी बहुमूल्य वेळ आज आपल्या चषकासाठी दिला, त्याबद्दल साहेबांचं मनापासून आभार मानतो. नक्कीच आज आपण पाहिलं तर नक्कीच भरत नारनवार साहेबांचं असणारं प्रेम आज मात्र साहेबांना तुर्ब्यावर कळंबोलीमध्ये यायला भाग पाडले, असे नक्कीच अजून भरत नारनवार साहेब यांचं देखील आपण मनापासून आभार मानूयात. धाव फलकावर धावसंख्या ती 2 गडी बाद 24 धावा. नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर नक्कीच सर योगेश सर विचार केला फलंदाज गणेश याचा तर सलामीचा फलंदाज आहे, आत्तापर्यंत कोणती चमकदार कामगिरी करू शकला नाही. असे सुरेख चेंडू होता, हलक्यात तटून जरूर काढलाय, थोडी मिस फिल्डिंग होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल डेंजर एंडला गणेश पाव्यात फेकी आणि कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतंय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतील, एंड सुरक्षित करतील फलंदाज गणेश यांनी आता मात्र आक्रमक पावित्र्य स्वीकारायला पाहिजे, कारण जो फलंदाज पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर उपस्थित राहिला आता मला वाटतं गणेश हा सेट झाला असेल. येणाऱ्या 7 चेंडूत त्याला भरपूर साऱ्या धावा जमा करायचा आपल्या संघासाठी, अजून 20 धावा तरी जमा करायचा आपल्या संघासाठी. कारण जर विचार केला साई ग्रुप संघ एक दादा संघ ओळखला तर खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या ती 9.00 तर सरासरी 2 गडी बाद 27 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 27. नक्कीच नक्कीच आपण मिळतंय. नक्कीच 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 27 धावा 9.00 तर सरासरी 27 धावा जमा केल्यात. आपण पाहायला गेलं तर नक्कीच योगेश वागसर असतील स्कोरर, त्यानंतर नक्कीच प्रवीण जाधव यांच्या अप्रतिम स्कोरिंग आज आपल्याला पाहायला मिळतं. 2 स्कोरर या संपूर्ण स्पर्धेत पाहायला मिळतात. तर नक्कीच भरत साहेबांचं आयोजन असेल, नियोजन असेल, तर स्पोर्ट्स क्लब लाभली 7 यांच्या वतीने नक्कीच आज आपण पाहायला गेलं तर मंचावर 2 स्कोर अवेलेबल केले गेलेत. धावफलकावर धावसंख्या 3 षटक पूर्ण 27 धावा. गोलंदाज मोहल्ल्यावर रितेश पुन्हा एक बार संधी दिली गेली. वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक घेऊन येतोय, तर सांघिक कोट्यातील 4थं. तर नक्कीच गणेश रणदीप साहेब यांच्या मार्फत सुवर्ण संधी विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचं पारितोषिक रितेशासाठी दिलं जाईल. नक्कीच वारंवार संधी दिली जाते. गणेश रणदीप साहेबांमार्फत प्रोत्साहन केलं जातं साई ग्रुप संघासाठी, कारण जो साई ग्रुप संघ मागील हप्त्यामध्ये जरूर बीट झाला होता शिवशंभू संघाविरुद्ध, पण आज मात्र संधी भेटले साई ग्रुप संघाला त्या शिवशंभू संघाला बीट करण्याची. गोलंदाज रितेश ऑन ट्रॅक पाहतोय आपण. फलंदाज सुमित याला जिकडून मारा करतोय. गोलंदाज रितेश कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज सुमित तर मात्र डावखुराचा फलंदाज गोलंदाज खूप चांगला गोलंदाजी करतो. रितेश आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू जरूर गॅदर केला गेला. नक्कीच अप्रतिम
कलेक्शन पाहायला मिळलं आणि धावबाज होते फलंदाज सुमित याचे खेळ मात्र संपुष्टात. एकता संघाचा संघनायक तदनंतर सुपर डीजी माऊली संघाचा संघनायक दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं. त्यानंतर आपण पाहतो नक्कीच सुखदेव कुंडेले साहेब, त्यानंतर नक्कीच आमचे मित्र आणि आदरणीय सतीशजी कुंडेले साहेब यांचं देखील या मंचावर शुभागमन होते आहे. विनंती साहेबाला आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुखदेवजी कुंडेले साहेब त्यानंतर सतीशजी कुंडेले साहेब यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेदरम्यान गोलंदाज मोहलर गोलंदाज रितेश ऑन स्ट्राईक फलंदाज जॉन पाहायला मिळतोय. गुड नाइट टेक और ए मेरा लंबा लंबा सिक्सर देख माइट हिट जबरदस्त प्रहार षटकार पाहायला मिळतोय. डीजे नक्कीच जर आपण जर पाहिलं तर फलंदाज जॉन यांनी आल्या आल्या माहिती षटकार लगावलाय आणि साहेबांचं मात्र स्वागत केलं आहे. गुड नाइट टेक और ए मेरा सिक्सर देख फलंदाज जॉन. आता मात्र गणेश याने नक्कीच जर आपण पाहायला गेलं गणेश जो सुरुवातीपासून तग धरून खेळपट्टीवर उभा होता आता मात्र रौद्ररूप नक्कीच माननीय श्री अरुणजी उगर साहेब यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचे मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. अरुणजी उगर साहेब आपल्याला विनंती असेल आपण येऊन मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. एकता संघनायक आपल्याला विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. आपण पाहिला सुपर डीजे माऊली स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचा एक अप्रतिम खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू मयूर वाक्षी इथे उपस्थित असतील तर नक्कीच एकता संघनायक आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं रितेश बाबूवर षटकार आल्यानंतर दबाव कुठेतरी निर्माण केला गेलाय आणि याचाच परिणाम मात्र नक्कीच आमचे बंधू आणि दोस्ती दुनियादारीतील राजा माणूस पैलवान तुषारजी ढेकळे साहेब यांचं देखील आगमन होते. त्यांना देखील विनंती असेल आपण यायचं आहे मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आता माझा सुरेख चेंडू खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज गणेशाच्या बॅटिंग मार्फत येतोय. आपण पाहतोय चौकार गणेश मात्र जो गणेश शांत होता तो मात्र आता पेटून उठलाय. शेवटच्या 2 चेंडूवर त्याने खूप चांगला प्रयत्न केला. एक षटकार एक चौकार ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो. गणेशचा एक धमाकेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण स्पर्धेदरम्यान एक धाव जरूर पूर्ण केली गेली आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. पूर्ण पहिल्या सत्राचा खेळ संपलाय.
नक्कीच 41 धावा जमा करून 42 धावांचं आव्हान उभं ठेवलं आहे शिवशंभो स्पोर्ट्स क्लबने साई ग्रुप स्पोर्ट्स क्लब संघासमोर. जर आपण सर विचार केला, पहिले 217 धावा होत्या, तदनंतर मात्र गणेश यांनी रूप धारण केलं आणि त्याचा परिणाम धाव फलकावर लागला गेला 42 धावा. 41 धावा जमा करून 42 धावांचं एक भलं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. आज मात्र साई ग्रुप स्पोर्ट्स क्लब कळंबोला संघासमोर उभा केलं आहे. पुण्यश्लोक उद्योजक पुरस्कृत दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब आयोजित आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचा हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल नक्कीच शिवशंभू संघ आपण यायचं आहे, त्वरित शतक सजून घ्यायचं. शिवशंभू स्पोर्ट्स क्लब कळंबोली आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धाव फलक धावसंख्येत 41 आणि 42 धावांचं. विनंती असेल शिवशंभू संघाला आपण यायचे, त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे, शतक रचना करून घ्यायचे शिवशंभू स्पोर्ट्स क्लब कळंबोली. कारण आपण जर पाहायला गेला, पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये शिवशंभो संघाने 41 धावा जमा करून 42 धावांचं एक आव्हानचं डोंगर मात्र उभं ठेवलं साई ग्रुपा संघासमोर. मागील हप्त्यामध्ये जरूर साई ग्रुपा संघ या संघासमोर बीट झाला होता, पण आता मात्र नव्या जोशाने नव्या उमदेने त्यांना आज खेळ करावा लागेल. कारण जर पाहायला गेलं, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक या चषकाचा हा सामना आज आपण पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच विनंती असेल भरतजी नानवर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य अतिथी वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आदरणीय सुखदेव कुंडले साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर सन्मान्य अतिथी सुखदेव कुंडले साहेब यांचा आदरणीय भरतजी नानवर साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी मोमेंट देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला गेला जातोय. नक्कीच मान्यवरांची मान जी आली या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला गेले 2 दिवस. तदनंतर गोपाळ कदम साहेब नक्कीच एम फार्मसी आणि असिस्टंट प्रेसिडेंट FDC लिमिटेड यांचे गोपाळजी कदम साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान, मायेची उपदार शाल, श्रीफळ आणि मंगलाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी मोमेंटो देऊन त्यांचा देखील मान सन्मान केला गेला जातोय. साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा. तदनंतर नक्कीच मान्य श्री अरुणजी उगर साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान आदरणीय भरतजी नानावर साहेब युवा उद्योजक कळंबोली. तदनंतर विजडम हेल्थ केअरचे सर्व सर्वा, झेनिथ ग्लोबल डिस्ट्रीब्युटरचे सर्व सर्वा असे आमचे सन्मान्य लाडके आयोजक श्री भरतजी नानावर साहेबांचे शुभ हस्ते तुषारजी ढेकळे साहेब असतील, तदनंतर अरुणजी उगर साहेब असतील, त्यांचा यथोचित मान सन्मान आज आपल्या मंचावर पाहायला मिळतोय.
फक्त 2 मिनिटं. बॉल त्यांचा बॉल दिला ना त्यांना चेक केलेला. आपण जर पाहायला गेलं डीजेच्या माध्यमातून साईंच्या प्रतिम धुवून आपल्याला पाहायला मिळतंय. आज आपण पाहायला गेलं तर खेळपट्टीवर देखील योगेश्वर साई ग्रुपासारखा बराडा संघ खेळतोय. या संघाला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या एस के इव्हेंट सर्व डीजे माउंटे असतील, डीजे उदय असतील, यांच्या माध्यमातून कळंबोलीकरांचं मन मात्र मंत्रमुग्ध केलं जात आहे. विनंती असेल आपण सहकार्य करा. साई ग्रुप संघ वारंवार सामन्याला विलंब केला जातो. आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा विलंब व्यत्यय आपण सामन्यात आणायचा नाही. आपण सामना त्वरित चालू करायचा. आज आपण पाहायला गेलं तर आजचा रविवारचा दिवस, अंतिम दिवस आज आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी 2024 या स्पर्धेदरम्यान नक्कीच आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहायला प्रमुख पुरस्कर्ते त्या सर्व आदरणीय भरतजी दानवर साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा गेली 2 दिवस 7 काल शनिवारचा दिवस आपण पाहिला. शनिवारी दिवसात मला वाटतं एकदम हाय व्होल्टेज ड्रामा कळंबोली कॉर्निकरने पहिल्यांदा अनुभवला आणि परेश सारखा संघ तब्बल 8 वर्षाचा वनवास संपून काल मात्र त्याने फायनल फेरीत प्रवेश केला. कुठेतरी हे यश आयोजकांचं, कुठेतरी हे यश आहे दगडीचाळ संघाचं, कुठेतरी हे यश आहे मला वाटतं भरतजी नारनवर साहेबांच्या संकल्पनेत उभा केलेली पूर्ण संकल्पना आणि यांचं यश मात्र आपल्याला काल पाहायला मिळालं या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. नक्कीच म्हणून तर म्हणलं गेलंय ना, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर नक्कीच यशाला सुद्धा पर्याय नाही. यश मात्र धावत पाहायला मिळले कारण सर परेश 11 संघामार्फत काय अप्रतिम खेळ केले किशोर खरातने. 3 चेंडू 9 धावांची गरज तो लावला अप्रतिम षटकार. आता मात्र परेश 11साठी खूप प्रेरणादायी ठरला. आपण पाहायला आल्याला पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, हा जो दगडीचाळ चौकार फलंदाज धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच वेस्ट हाईटच्या वर हा फेकलेला चेंडू दंडित केलं गेलंय. पंचांनी मात्र 9+4 5 धावा आल्या. त्यानंतर निर्धाव चेंडू फेकते गोलंदाज स्वप्नील नेवसे ज्याने मागील हप्त्यात सुरेख कामगिरी केली गेली होती. स्वप्नील नेवसे आज मात्र चांगलं कमबॅक त्याला करावे लागेल कारण साई ग्रुप संघ देखील त्याच चिरशीने त्याच उद्देशाने त्या जिद्दीने आज मात्र पेटून उठलाय कारण मागील हप्त्याचा वसपाकाट त्यांना देखील काढला जाता होता. सुरेख चेंडू फटकावला गेलाय. जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. माइट हिट चेंडू कोणत्या हवासा पर षटकार. डीजे मास्टर नक्कीच आपण पाहायला गेलं प्रतिम 2 डीजे इसके इव्हेंट सर्व उदय असतील, त्यानंतर डीजे माउंटे असतील. खूप चांगला सुरेख संगीत आज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज रितेश मात्र बहारदार कामगिरी खेळतोय. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू साई ग्रुप संघाचा
333.33 स्ट्राईक रेटने सरासरी खेळतो आपल्या संघासाठी रितेश उर्फ बाबू आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त स्ट्रोक खेळून काढलाय. पाहूया शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला गेला पण चेंडू करतोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चौकार. आपण जर पाहायला गेला प्रतिम फलंदाजी आणि प्रतिम धून घरचा महाराष्ट्र माझा नक्कीच मी महाराष्ट्र महाराष्ट्र माझा धून आपल्याला पाहायला मिळतं. डीजे खूप चांगलं प्रतिम संगीत नक्कीच रितेशने समजूतदारीचा खेळ केला आहे. 2 एक षटकार एक चौकार लगवल्यानंतर एक धाव मात्र काढून दिला आणि स्ट्राईकला फलंदाज आता मात्र पाहायला मिळतोय. तो फलंदाज विष्णू बिचुकला स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच धाव फलक आहे तो बिनगडी बाद 16 धावा 42 धावांचा विष्णू बिचुकले नक्कीच फलटण एरियातून फलटण ग्रामीणमधून खूप चांगला खेळ करतो. आज आपल्या शहरासाठी देखील खूप चांगला खेळ खेळतो. आपल्या विभागासाठी साई ग्रुपासाठी देखील गेली बरीच वर्ष विष्णू बिचुकले आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आहे. ICPLचं ग्राउंड असतं नंतर हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असेल. विष्णू बिचुकले यांनी साई ग्रुपाचा दर्जा कायम ठेवला आहे. आज आपल्याला पाहायला मिळतो आहे बिनगडी बाद धाव फलकावर धावसंख्या ती 17 धावा. हॅलो 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 नक्कीच गोलंदाज स्वप्नील नेवसे कुठेतरी महागडा पाहायला मिळतोय. गोलंदाज मोहल्यावर फुटता चेंडू आता मात्र रितेश बाबू चेंडू सुरेख खेळून काढलाय. चेंडू जात सीमारेषे बाहेर दगडी चाल चौकार पाहायला मिळतो. फलंदाज रितेश बाबू याच्या मार्फत तब्बल 21 धावा वसूल केला. आता मात्र कमबॅक करण्याची गरज आहे. कुठेतरी शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कळंबला संघाला जर या सामन्यामध्ये आपलं स्थान आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर कुठेतरी पुढचा चेंडू तर मात्र विष्णूने पाहिला आपला स्कोर चांगला आहे. त्यातून जर एक धाव काढून दिले नक्कीच रितेशाला वारंवार स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला. एक चांगला क्रिकेट एक समजूतदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाज विष्णू यांच्या मार्फत. कारण ज्या
धावांची आवश्यकता आहे, धावांची आवश्यकता फलंदाज रितेश नक्कीच पूर्ण करेल याचा विश्वास संघनायकाला असणार. त्यामुळे संघनायकाने कुठेतरी एक धाव मात्र काढून रितेशला पुन्हा एक बार स्ट्राईकवर आमंत्रित केलं आहे. एक नवयुवक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. साई ग्रुप संघाचा फलंदाज रितेश ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज मोहल्ल्यावर नवयुवक गोलंदाज वैभव एरा जेणेकरून मारा करतो आपल्या संघासाठी. पंचांना विनंती थोडा पण त्यांना स्पीडअप करायचं, ताकीद द्या. रोशन सर तुम्ही ताकीद द्या बिंदास त्यांना, थोडं स्पीडअप करायचं, बराच वेळ गेला सामन्यादरम्यान. नक्कीच आयोजकांचा मानस आहे आज अंतिम सामना कमीत कमी 5 षटकाचा खेळला जावा, यासाठी खूप सारे प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात गेले, पण कुठेतरी खेळाडूंची साथ देखील आयोजकांना लाभली पाहिजे. आता मात्र चेंडू आलाय, हवेत फेकून दिला, पाहाव्या झेल. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जज होत नाही, चेंडू भूमीला दान होतं. एक धाव पूर्ण होतं, दुसऱ्या धावसाठी टिकावाला आणि कोणतंही खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शिवशंभू संघामार्फत खूप वेळ चेंडू हवेत होता, नंतर झेल मात्र भूमीला दान आणि एक बळी. नक्कीच एक जीवदार भेटतंय फलंदाज रितेश याला, जो रितेश भन्नाट फॉर्म मध्ये आज, ज्याने 6 चेंडू तब्बल 19 धावा पहिल्या षटकात वसूल केला, तो रितेश आता मात्र जीवदान भेटतंय. नक्कीच जर आपण पाहायला गेलो तर मागील हप्त्यामध्ये मला वाटतंय सुरेश मोहितेचा ललित केशवनकडून झेड सुटला, त्यानंतर सुरेश मोहितेने मात्र संघर्ष ए संघाला खूप साऱ्या धावा कुठल्या होत्या आणि कुठेतरी नक्कीच मॅच का मुस्लिम आपल्याला पाहायला मिळाला मागील हप्त्यामध्ये. नक्की मला वाटतंय सचिन सरांची ओव्हर होती ती, खूप चांगला षटक शिवाने फेकलं होतं. लल्लाने तो झेल सोडला, तो बॉल षटकार गेला, तर नंतर मात्र टर्निंग पॉईंट भेटला आणि नक्कीच कुठेतरी परिणाम मात्र संघर्ष ए संघाला मागच्या हप्त्यामध्ये भोगावे लागले. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2024 यांच्या माध्यमातून गोलंदाज मोहल्ल्यावर पुन्हा एक बार विष्णू बिचुकले आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग मार्फत. तर मात्र चेंडू लेग बाईच्या माध्यमातून एक धाव मात्र मिळतं बिनगडी बाद. दहा फुलकर धावसंख्या येते 24 धावा, येणारे 13 चेंडू आणि 18 धावा. जर आपण विचार केला तर कालच्या सत्रात देखील ठाकूरचा झेल श्रीगणेश संघाच्या दर्शनी सोडला, तर नंतर मात्र ठाकूरने बहारदार खेळी केली आणि तो संघाचा विजय शिल्पकार ठरला. म्हणजे नक्कीच एका झेलची किंमत किती ती कालच्या श्रीगणेश संघाला माहीत असेल, कारण काल श्रीगणेश संघ मला वाटतं काहीतरी 3-8 धावांनी हारला असेल, पण खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. विनंती आहे पंचांना पण त्यांना स्पीडअप करायचं आहे. दिनेश आता मात्र ऑन स्ट्राईक फलंदाज रितेश आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचा मागील चेंडूवर झेल जरूर सुटला गेला, त्याला जीवनदान जरूर दखल केलं. खूप चांगला सुरेखचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी ते फिरत आणि 2 धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील, आपला एंड मात्र सुरक्षित करतील. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 26 धावा. नक्कीच प्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय साई ग्रुप संघाच्या मार्फत. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता साई ग्रुप संघाला. तर आपण विचार केला बॅट्समॅन रितेश याचा, त्याने नक्कीच एक षटकार 3 चौकार आणि 8 धावा फेस करत तब्बल 22 धावा उभा करत आपल्या संघासाठी आणि 275.00 स्ट्राईक रेटने हा फलंदाज रितेश बाबू आज मात्र फलंदाजी करतो. आज भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळतो रितेश. कुठेतरी नक्कीच शिवशंभूला संघाला कमबॅक करायचा असला तर येणार षटक मात्र विनंती असेल पंचांना आपण स्पीडअप करायचं, कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. दोन्ही संघाला विनंती असेल, आपण खूप वेळ आयोजकांचा घेता विनंती असेल दोन्ही संघनायकाला शिवशंभू आणि साई कृपा दोन्ही संघनायकाला विनंती असेल, आपण खूप वेळ आयोजकांचा घेतलाय.
वारंवार आपल्याला सूचना दिल्या गेल्या आहेत, वारंवार आपण सूचनेचं पालन करत नाहीत. आपण थोडं लक्ष द्यायचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल साई ग्रुप संघाला या विजयश्री खेचून आणण्यासाठी. आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक घेऊन होते गोलंदाज मोहल्ल्यावर, हा वँड करून मारा करला गोलंदाज धीरज, ऑन स्ट्राईकवर फलंदाज विष्णू बिचुकले. आता माझा चेंडू हवेत खेळून काढलाय. कोणत्या प्रकारचा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. सुदर्शन सूरज पाहायला मिळतोय 2 धावा पूर्ण करून मला वाटतंय 2च धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील, आपला एंड सुरक्षित करतील. धावफलक 2 ने वधारतोय. धावफलक धावसंख्या ती मोठा हातार बसते फलंदाज विष्णू बिचुकला. बॅक टू पावल्यांना पहिल्या विकेटीची आवश्यकता होती. विकेट मात्र बऱ्याच वेळाने मिळते. कुठं वेळ झालाय सर थोडासा वाटतं मला, कारण एक गडी जरूर बाद झालाय. धावफलकावर धावसंख्येत 1 गडी बाद 29 धावा. धावफलकावर धावसंख्येत 1 गडी बाद 29. येणारे समीकरण 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक फलंदाज नक्कीच जर आपण पाहायला गेलं सर त्यांना पहिल्या षटकात तब्बल 21 धावा वहाल केल्या. असं वाटलं तर कुठेतरी नक्की साई ग्रुप संघ हात शिरकाव करतोय की काय, पण साई ग्रुप संघाला मात्र रोखलं गेलंय गोलंदाज मार्फत. अप्रतिम षटक फेकलं, दुसरं षटक फेकलं शिवशंभू संघाने. वैभवने खूप चांगले बॉलिंग केली, त्यानंतर वैभवच्या पाठीमागे देखील धीरज देखील खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. नवयुवकांचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो शिवशंभू संघ. तर शिवशंभू संघा विचार केला तर दिनेश भोईर, सचिन भोईर आपण पाहायचो. आज मात्र नवयुवक त्यांनी देखील संधी नवयुवकांना संधी दिली आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू हवेत ठेवला लावलाय, माइट हिट, टायमिंग प्रॉपर, चेंडू करते हवा सफर, माइट हिट षटकार. पुढे नक्कीच या षटकाराने मात्र सामन्यातली हवा काढून टाकली. जसं फुग्यातून हवा टाचणीने काढतात तशी हवा काढून टाकली, कारण उर्वरित समीकरण 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल साई ग्रुप संघाला. दादू याने फुलटॉस चेंडू होता त्याला मात्र तटवून धावलाय. नक्कीच षटकाराच्या दिशेने खूप चांगला खेळ फलंदाज दादू याच्या मार्फत पाहायला मिळतोय. तर पुन्हा एक बार चेंडू त्याच खेळून काढलाय. परत चेंडू जातोय सीमारेषे बाहेर ह्या 4 धावांसाठी. आता 2 धावांची आवश्यकता असं साई ग्रुप संघाला. कुठेतरी असं वाटलं होतं 2 षटकानंतर सामना झुकला असेल, सामना बरोबरच सुटेल, पण नक्कीच दादू याने जे भारतात खेळी केले, चौकार खेचून आणले. कुठेतरी धीरज याला मात्र प्रश्न विचारले, याचा परिणाम धावफलकावर धाव दिसतोय. विष्णू बिचुकले जरूर बाद झाला. खूप चांगली साथ त्याने देखील रितेशला दिली आणि धावफलकावर धावसंख्या ती 40 धावा. आता मात्र पुन्हा एक बार बाबूने चेंडू खेळून काढला. दादू याने 1 धाव पूर्ण लेग बायच्या रूपात 1 धाव मात्र मिळते. धावांची बरोबरी झाली.
करावी लागली. कुठेतरी मागच्या हप्त्याचा वचपा आज सायकृपा संघाने पूर्णपणे भेदला आणि विसंघ मात्र